शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे, आणि नाफेड एनसीएफ कांदा खरेदीत पर्यंत या ठिकाणी परप्रांतीय रॅकेट काय त्या संदर्भातील बातमी, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपला माझा शेतकरी या ठिकाणी सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करून जॉईन असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वोदर पोहोच असते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता नाफेड आणि एनसीएफ कांदा खरेदीत परप्रांतीय रॅकेट बघू शकता. महत्त्वाची बातमी एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता. नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचे काम देताना घेणारी जाणारी टक्केवारी, कांदा खरेदीतील अनियमितता, अवसायनता, गेलेल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी अशा गंभीर प्रकारची कळस गाठला आहे. यामागे दोन्ही संस्थेचे परप्रांतीय अधिकारी व राजकीय नेत्यांचा मोठा हस्तक्षेप आहे. भांडवलदार व व्यापाऱ्यांसाठी देखील देवाणघेवाण होऊन परप्रांतीयांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यात काही सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचाही हात धरून शासकीय तिजोरीत लुटण्याचा राजरोष प्रकार सुरू असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीतच महत्त्वाची ही बातमी आहे शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात. आणि एकंदरीतच या ठिकाणी राज्य सरकारची दक्षता समितीने प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी केली असता कांदा खरेदी प्रतवारी, गुणवत्ता व पोर्टलवरील खरेदी माहिती व प्रत्यक्ष खरेदी साठा यात मोठी तफावत आढळून आली आहे. याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. असं असताना खरेदीदार संस्थांच्या स्थानिक शाखा कार्यालयाकडून खरेदी कामकाजात लवकर संपण्याचा घाट घातला जात आहे. तसेच आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय एनसीएफमध्ये कांदा खरेदी पोर्टल समाविष्ट करत नसून नाहक त्रास दिला जात असल्याची फैफियत एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी बोलताना मांडली आहे. धन्यवाद. लक्षात